तृतीयपंथी समाज हा इतर समाजापासून कायमच वेगळा राहिलेला समाज आहे। या समाजाला देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन दररोज काही ना काही उपाययोजना करत असतं। इतर संस्था दररोज काही ना काही काम करत असतात। अशीच घटना आता पुण्यामधील पिंपरी चिंचवड या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतंय। तृतीयपंथीयांचा राज्यामधील पहिला सामूहिक विवाह हा पिंपरी चिंचवडमध्ये नुकताच संपन्न झालाय। पिंपरी चिंचवड शहर हे उद्योग नगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं। त्या ठिकाणी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय। तृतीयपंथीयांना विवाहाचा हक्क मिळावा आणि त्यांना देखील विवाहाचं स्वप्न साकार करता यावे या उद्देशाने परिवर्तनाचा पायंडा या पिंपरी चिंचवड येथील नारी द वन संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल उचललंय। या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 5 तृतीयपंथीय जोडप्यांनी आपला जीवनसाथी स्वीकारत विवाहाच्या गाठी बांधल्या। तृतीयपंथीय वधू-वरांसाठी हा विवाह सोहळा एक विशेष पर्व ठरलंय, कारण त्यांना देखील समाजामध्ये इतरांसारखा विवाह करण्यासाठी संधी मिळाली। या सोहळ्यात सर्व पारंपरिक आणि धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले। साखरपुडा, हळदी समारंभ, वराडी मंडळी, सप्तपदी, कन्यादान, त्याचबरोबर वरात आणि संसार उपयोगी साहित्यांची भेट अशा सर्वच गोष्टींचा समावेश यामध्ये करण्यात आला होता। माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा, आयुष्याला जोडीदार असावा। माझ्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे, त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे। त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही, कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा। आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात। त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलंही मूल कसंही असू द्या, आपलं मूल म्हणून जर आपल्या आईबापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही, एवढं मी बोलते। स्वप्न पूर्ण होतं।